शरद पवारांकडून पंतप्रधान मोदींना बारामतीत येण्याचं आमंत्रण, विद्या प्रतिष्ठानातील गौतम बुद्धांच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी आमंत्रण, मोदींच्या हस्ते 2 ऑक्टोबरला पुतळ्याचं अनावरण करण्याचा मानस। पार्थ पवार, प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवारांची गेल्या आठवड्यात भेट घेतल्याचं समोर। राष्ट्रवादीच्या भेटीगाठी एनडीएमध्ये जाण्याच्या हालचाली, तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचा काही संबंध नाही, विलिनीकरणासंदर्भातील प्रश्नावर शरद पवारांचं उत्तर। तर शरद पवार देशाचे नेते, पवारांची भेट घेणं, आशीर्वाद घेणं चुकीचं वाटत नाही। दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया, कोण कोणासोबत हा प्रश्न आज आमच्या समोर नाही, नाना पटोलेंचं विधान। साहेबांचं मार्गदर्शन कुणी आम्ही कधी केव्हाही राष्ट्रवादी पक्षाचा आमचा कार्यकर्ता तर घेऊ शकतो, पण या देशातला कुठल्याही पक्षाचा नेता कार्यकर्ता हे आदरणीय पवार साहेबांचं मार्गदर्शन घेत असतो। त्यामुळे पवार साहेबांना भेटणं, पवार साहेबांची भेट घेणं, पवार साहेबांचा आशीर्वाद घेणं यात मला कुठेही चुकीचं वाटत नाही। मला असं वाटतं की आज आमच्या समोर कोण कोणत्या पक्षात चाललेला आहे याच्यापेक्षा देशातल्या तरुणांचा जो आज प्रश्न ऐरणीवर आलेला आहे। एनडीए म्हणून आम्ही सर्व एकसंध आहोत, आणखी एखादा पक्ष एनडीएमध्ये वाढतोय। पवारांच्या राष्ट्रवादीचा एनडीएत सामील होण्याच्या चर्चांवर जयकुमार गोरे यांचं सूचक वक्तव्य। मी सगळेजण एकसंघपणे होतो, एनडीए एकसंघ आहे। माझ्या माहितीप्रमाणे आज एखादा दुसरा पक्ष एनडीएमध्ये वाढतोय, कमी होण्याची शक्यता नाही। त्यामुळे आपल्याला आपणच आपले चॅनल काय बातम्या चालवतात, आणखीन काय ॲडिशन होणार आहे, त्यामुळे डिलिशनचा विषय नाही, ॲडिशन होईल। त्यामुळे सरकार अगदी व्यवस्थित चाललेलं आहे। आम्ही महाराष्ट्र धर्मासोबत आहोत, मी किंवा आमच्या पक्षातील प्रमुख नेते एनडीए सोबत जाणार नाही, रोहित पवारांकडून भूमिका स्पष्ट। माझी भूमिका क्लिअर आहे, मी महाराष्ट्र धर्माबरोबर आहोत, मराठी माणसांबरोबर आहे, महाराष्ट्राच्या विकासाबरोबर आहे आणि काही झालं तरी विचाराचा मी पक्का असल्यामुळे एनडीए बरोबर मी कुठेही त्या ठिकाणी जाणार नाही। शेतकऱ्यांना थोडासा विजेचा त्रास झाला तर आम्ही सहन करू, पण उद्योजकांना विजेचा त्रास होऊ देऊ नका, जळगावमधील एका कार्यक्रमात गुलाबराव पाटलांचं असंवेदनशील वक्तव्य। एवढीच विनंती आहे की एक वेळेस आम्ही शेतकरी सहन करून घेऊ, पण उद्योजकाला फार त्रास होतो। आमची हात जोडून विनंती, एक वेळेस थोडासा शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तर आम्ही सहन करू, पण आमच्या उद्योजकांना त्रास होऊ देऊ नका, एवढीच आमची हात जोडून विनंती आहे। मेटाने पंतप्रधान मोदींची माफी मागितली, मोदींचा व्हिडिओ फेसबुकने तात्पुरता हटवला होता। व्हिडिओ चुकून हटवण्यात आला होता, मात्र आता पूर्ववत। मेटाकडून स्पष्ट, तांत्रिक अडचणींमुळे व्हिडिओ हटवल्याची माहिती। केंद्र सरकारकडून या प्रकरणाची तपासणी सुरू, व्हिडिओबाबत स्पष्टीकरण देण्यासाठी मेटाच्या अधिकाऱ्यांना समन्स। अमरावती विद्यार्थी विषबाधा प्रकरणी कामगार युनियन आक्रमक, मेळघाट कामगार युनियनकडून धारणीमध्ये आंदोलन, आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या राजीनाम्याची मागणी। आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या घडामोडी। नैना प्रकल्पाला गती देण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश, प्रत्यक्ष सर्वेक्षण व नियोजन पूर्ण झालेल्या भागातील प्रॉपर्टी कार्डचं होणार वाटप। स्थानिक आमदार विक्रांत पाटील, महेश वाल्दी व प्रशांत ठाकूर यांनी मागणी केली होती। बीएमसीच्या मालकीच्या जागांवरील पुनर्विकास प्रकल्पांमध्ये विकासकांकडून जमिनीच्या मूल्याच्या 25% रक्कम वसूल करण्याचा प्रस्ताव। एफएसआय वाढीच्या निर्णयानंतर बीएमसीच्या तिजोरीला फटका बसल्याने आता नवा निर्णय। शरद पवारांकडून विद्या प्रतिष्ठानमधील मेडिटेशन डोमची पाहणी, बारामतीमधील विद्या प्रतिष्ठानमध्ये शरद पवारांकडून आढावा, कामाचा आढावा घेत पवारांकडून संबंधितांना आवश्यक त्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। उल्हासनगर अंबरनाथ दरम्यान रेल्वे रुळावर आढळला लोखंडी बॉक्स, मोटरमन गार्डच्या सतर्कतेमुळे अपघात टळलाय। कर्जतकडे जाणाऱ्या मार्गावरची ही घटना घातपात घडवण्याचा हेतू होता का? रेल्वे पोलिसांकडून आता तपास सुरू। नाशिक जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचे सौम्य धक्के, दिंडोरी, सुरगाणा आणि पेठ परिसर पुन्हा हादरला। गेल्या 24 तासात दुसऱ्यांदा भूकंपाचा हादरा, भूकंपाच्या धक्क्यांमुळे कुंभमेळा प्रशासन आता ॲक्शन मोडवर। त्र्यंबकेश्वरमध्ये उभारणार विशेष भूकंप मापन केंद्र। विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बसमध्ये अग्निशमन यंत्रणा, सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे आदेश। विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी आरटीओकडून नवीन नियमावली जारी, किमान 30 दिवसांचं चित्रीकरण जतन करण्याच्या सूचना। कृषी कर्जमाफीची दुसरी यादी ऑगस्ट महिन्यात येणार, कर्जमाफीची पहिली यादी जाहीर। पहिल्या यादीत जे वंचित राहिले असतील त्यांनी तात्काळ तक्रार करावी, सहकार आयुक्तांचं आवाहन। तांत्रिक अडचणींमुळे धाराशिव जिल्ह्यात शेतकरी कर्जमुक्तीचं ई-केवायसी ठप्प, पोर्टल वारंवार डाऊन झाल्याने प्रक्रियेत अडथळा, सेवा केंद्राबाहेर शेतकरी तासनतास तात्काळ मुदतवाढीची मागणी।